व्यसनमुक्त खोपोलीच्या दिशेने मोठे पाऊल. पानटपरी चालकांनी दिली पोलिसांना साथ. खोपोली शहरातील तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडू नये, अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचावेत आणि शहरात निरोगी व सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे या सामाजिक उद्देशाने खोपोली पोलीस स्टेशनमध्ये शहरातील पानटपरी चालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रभारी पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी गुटखा, ई सिगारेट, व्हेप, हुक्का, फुलचंद पान तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री विरोधात कठोर भूमिका स्पष्ट करत सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. बैठकीदरम्यान युवक आणि विद्यार्थी वर्गामध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. क्षणिक नफ्यासाठी विकले जाणारे हे पदार्थ अनेकांच्या आयुष्याचा घात करत आहेत. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचे वाढते प्रमाण ही समाजासाठी मोठी धोक्याची घंटा आहे, असं सांगत प्रभारी अधिकारी सचिन हिरे यांनी उपस्थित व्यावसायिकांना संवेदनशीलतेचे मार्गदर्शन केले. तसेच शासनाने बंदी घातलेल्या पदार्थांची विक्री करताना कोणी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला. मात्र पोलिसांची ही मोहीम केवळ कारवाईपुरता मर्यादित नसून समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आल्याचं नमूद केलं आहे. व्यवसाय करताना समाजाचे आरोग्य आणि तरुणांचे भविष्य जपणं ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विशेष बाब म्हणजे बैठकीत उपस्थित सर्व पानटपरी चालकांनी पोलिसांच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रतिबंधित पदार्थांची विक्री टाळण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. व्यवसाय महत्त्वाचा असला तरी समाजाचे आरोग्य त्याहून अधिक महत्त्वाचं आहे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी व्यसनमुक्त खोपोली घडवण्यासाठी पोलिसांसोबत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या जनजागृती मोहिमेमुळे खोपोली शहरात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असून पोलीस प्रशासन आणि व्यावसायिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून समाजहिताचा एक आदर्श उपक्रम उभा राहत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.